मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. सोलापूर मनपा निवडणूक अर्जाच्या छाननीच्या दिवशी बुधवारी काही उमेदवारांच्या अर्जांवर विरोधकांनी आक्षेप घेतले. त्यात प्रामुख्याने अर्जातील त्रुटी व कराची थकबाकीचा विषय होता. या आक्षेपांवर सुनावणी घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 3, एमआयएम पक्षाचे 2 व काँग्रेस व शिंदे सेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. भाजपचे मात्र सर्व अर्ज वैध ठरले. प्रभाग क्रमांक ड मध्ये अजित पवार गटाकडून इराण शेख यांनी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी अर्जावर एकाच ठिकाणी ड ऐवजी क लिहिलं होतं, त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे प्रभाग 16 अ मधून अजित पवार गटाचेच विवेक खरटमल यांचा अर्ज होता, पण त्यांनी आरक्षित जागेवर जातीचा दाखला दिला नसल्याची त्रुटी काढून अर्ज बाद करण्यात आला. मी सर्व प्रमाणपत्र दिली होती, माझ्याकडे त्याच्या झेरॉक्स प्रतीही आहेत, तुमच्याकडूनच ते गहाळ झाले असा आरोप खरटमल यांनी केला, पण तो मान्य केला नाही. भाजपामधून राष्ट्रवादीत आलेले आशुतोष चव्हाण यांनी प्रभाग 26 ब मधून अर्ज दाखल केला होता. त्यांनी अनुमोदक म्हणून आणि सूचकांची स्वाक्षरी केली असल्याचं सांगून त्यांना अर्ज अवैध ठरवल्याचे राजश्री चव्हाण यांनी सांगितले. भाजपच्या संगीता जाधव यांचा प्रभाग क्रमांक 26 मधून अर्ज होता. जाधव या शिक्षिका आहेत, पण त्यांनी शाळेची एनओसी जोडली नाही असा आक्षेप. जाधव शिक्षिका नसल्याचं स्पष्ट करत हरकत टाळली. प्रभाग ड मधून विश्वनाथ बिडवे यांनी अजित पवार गटातून अर्ज भरला होता, त्यांनी कर भरलेला नाही अशी हरकत अनंत जाधव यांनी घेतली. काँग्रेसच्या सुरेखा पांढरे यांचा अर्जातील शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. तर प्रभाग 12 मधील पूजा चव्हाण यांनी क मधून अर्ज भरला, पण एबी फॉर्म मध्ये ब उल्लेख असल्यानं त्यांचाही काँग्रेसचा एबी फॉर्म रद्द झालाय. त्यांना अपक्ष म्हणून लढावं लागेल.